होता का रे 9th ला? होता. येस मॅम. नो मॅम. सगळे होता का? नवीन कोणी आलंय का यावेळी? मॅम मी 9वीला ऑनलाईन क्लास करत नव्हते, आता 10वीला सुरू केलाय. ओके ओके, व्हेरी गुड. तर सगळ्यांना सगळं समजतं का व्यवस्थित? हो मॅम. ओके येस मॅम, समजतं. येस मॅम. ओके, ठीक आहे. थँक्यू. तुम्ही कॅमेरा आता ऑफ केला तरी चालेल. आलेत आता सगळे बऱ्यापैकी. ओके, तर आपण आता स्टार्ट करू की काल आपण बघितलं होतं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. सगळ्यांना आठवतं का बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजे काय? आपण कालच बघितलं होतं. येस मॅम. येस मॅम. हो. कोण सांगेल मॅम मी बेसिक कालच्या क्लासला प्रपोर्शनॅलिटी? नव्हते. ओके, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजे काय? सगळ्यांना आता मी स्क्रीन शेअर केलेली आहे, तुम्हाला आता दिसेल की आपण कालच्या क्लासमध्ये हा जो थिअरम आहे म्हणजे प्रमेय आहे ते बघितलं होतं. आता काय प्रमेय ते की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. ओके, काय होतं? काय? कोणाला काही डाऊट होता? नो मॅम. ओके, तर आता काल मी एक आकृती काढून तुम्हाला एक्सप्लेन केली होती, पण आता मी एक व्हिडिओ दाखवते की ज्यामध्ये तुम्हाला अजून एकदा ती कॉन्सेप्ट जी आहे ती क्लिअर होईल. ओके, तर सगळे रेडी आहात का? येस मॅम आपण प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगलला होतो. हा, पण आता हा एकदा मी पुन्हा एकदा व्हिडिओ दाखवते याचा, म्हणजे तुम्हाला हे पुन्हा एकदा क्लिअर होईल. काल आपण बघितलंच होतं, पण मी स्वतः डायग्राम ड्रॉ केली होती आणि तुम्हाला एक्सप्लेन केलेलं. एक छोटासा व्हिडिओ बघू आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचा जो प्रमेय आहे तो बघू. ओके येस मॅम. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? येस मॅम. धन्यवाद. तर चला व्हिडिओ सुरू करूया. प्रमेयचं स्टेटमेंट आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. तुम्हाला एक त्रिकोण दिसत असेल ABC, रेषा L समांतर आहे बाजू BC ला, ती रेषा उरलेल्या दोन बाजूला एकाच प्रमाणात विभागते असं सिद्ध करायचं. पक्ष त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर रेषा BC आणि रेषा L ही बाजू AB ला B मध्ये व बाजू AC ला Q मध्ये छेदते. साध्य करायचं आपल्याला AP छेद PB बरोबर AQ छेद QC. चला रचना करूया. रेख PC व रेख BQ काढा. सिद्धता त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. तुम्हाला या त्रिकोण मध्ये दिसत असेल त्रिकोण APQ व त्रिकोण PQB या दोघांची उंची QR ही समान आहे, म्हणून एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQB बरोबर AP छेद PB. समीकरण 1 कारण मध्ये आपण लिहूया समान उंचीचे त्रिकोणांची क्षेत्रफळे. आता त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. तुम्ही बघू शकता या त्रिकोणामध्ये APQ व PQC समान उंचीचे त्रिकोण आहेत. त्यांची समान उंची एकच आहे, उंची PS, म्हणून एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQC बरोबर AQ छेद QC. समीकरण 2
कारण मध्ये लिहू शकता समान उंचीची त्रिकोणांची क्षेत्रफळे. त्रिकोण PQB वर त्रिकोण PQC यांचा रेख PQ हा समान पाया आहे. रेख PQ समांतर रेख BC आहे. म्हणून त्रिकोण PQB व त्रिकोण PQC यांची उंची समान आहे. म्हणून एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण PQC. समीकरण 3. या दोन्ही त्रिकोणाची उंची व पाया समान असल्यामुळे हे दोन्ही त्रिकोण सारखे आहे. समीकरण 3 मध्ये तुम्ही पाहू शकता एरिया त्रिकोण PQB बरोबर आहे एरिया त्रिकोण PQC. म्हणजे एरिया त्रिकोण PQB आणि एरिया त्रिकोण PQC हे दोन्ही समान आहे. समीकरण 3 मुळे समीकरण 1 आणि 2 ची डावी बाजू समान होते. म्हणून एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQC असे आपण लिहू शकतो 1, 2 आणि 3 वर. तसेच समीकरणाची डावी बाजू सारखी असल्यामुळे त्याची उजवी बाजू पण सारखी होते. म्हणून मॅम तो प्रमेय काल घेतलाय का? मॅम तुम्ही mute आहात. सगळ्यांना आवाज येतोय व्यवस्थित? Yes. ओके. सगळ्यांनी थिअरम बघितला जो काल आपण एक्सप्लेन केला होता. मी एक्सप्लेन केला होता तुम्हाला. Yes, मॅम. ओके. तर आता तुमच्या लक्षात आलं की कसं त्यांनी सिद्ध केलंय. मी आकृतीमध्ये दाखवलं पण पुन्हा एकदा म्हटलं तुम्हाला व्हिडिओ दाखवावा की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. काल फक्त मी तुम्हाला सांगत होती की उंची सारखी असते तर ती उंची आकृतीमध्ये दाखवल्यानंतर तुम्हाला ते क्लिअर झालं असेल असं मला वाटतंय. येस और नो? ओके. तर आज आपण त्याच्या पुढचा थिअरम बघायचा आहे ज्याचं नाव आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणतो थिअरम ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. आता अँगल बायसेक्टर म्हणजे काय? अँगल बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक. आता कोणताही एखादा कोन दिला असेल, समजा आता असा कोन आहे तर मध्ये एक रे असा येतो की त्या रेनी तो कोन जो असतो तो दोन समान मापाच्या कोनामध्ये विभागला जातो. येस, म्हणून त्याला म्हणायचं कोन दुभाजक. दुभाजक, दु म्हणजे दोन आणि भाजक म्हणजे दोन समान भागामध्ये ज्याचं आपण विभाजन करतो त्याला म्हणायचं कोन विभाजन. आता थिअरमचं जे स्टेटमेंट आहे ते काय आहे की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक. आता त्रिकोण समजा दिलाय ABC. या त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक. आता यामध्ये C जो दिलाय त्या C या शिरोबिंदूतून दुभाजक काढलेला आहे कोनाचा. म्हणजे तिथं एक दोन असे छोटे छोटे सर्कल दाखवले. त्याचा अर्थ काय की ते दोन कोन समान मापाचे आहेत. तर असं ज्यावेळी होतं म्हणजे एका त्रिकोणाच्या एका कोनाचा दुभाजक हा काय करतो त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. याचा अर्थ काय? काल आपण काय बघितलं होतं की जर एक रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल तर ती रेषा त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते असं आपण काल बघितलं होतं. आता तसंच आहे फक्त आता इथं कोन आहे. पहिला जो होता प्रमेय त्यामध्ये रेषा होती, आता आहे कोन दुभाजक. आता पुन्हा एकदा मी स्टेटमेंट रिपीट करते बघा. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. स्टेटमेंट कळालं सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. ओके. आता जसं मी तुम्हाला काल एक प्रश्न विचारला होता की हे स्टेटमेंट बघितल्यानंतर तुम्हाला काय समजलं की काय माहिती दिलेली आहे यामध्ये गिवन काय आहे कोण सांगेल? प्रमेय परत सांगता का प्लीज?
ओके, प्रमेय असा आहे की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक म्हणजे अँगल बायसेक्टर त्या कोनासमोरील म्हणजे त्याच्या कोनाच्या समोर अपोजिट साइड जी असते त्या बाजूला उरलेल्या दोन म्हणजे रिमेनिंग 2 साइड्स ज्या आहेत त्याच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागते. हे स्टेटमेंट आहे. आता मला सांगा काय माहिती दिलेली आहे आणि काय तुम्हाला सिद्ध करायचंय. मॅम त्या ठिकाणी मॅम ट्रायंगल एबीसी बायसेक्टर ऑफ एक मिनिट श्रावणी तू बोल. येस मॅम, या ठिकाणी ना मॅम असं दिलंय की त्रिकोण एबीसीचा कोन सी म्हणजे त्रिकोण एबीसीचा कोन सीचा दुभाजक ना एबी एबी हा रेख एबी हा ई मध्ये जाऊन शिकतो आणि म्हणजे आपल्याला असं सिद्ध करायचंय की ए छेद ई बी बरोबर सी ए छेद सी बी. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे दिली काय माहिती आहे, एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्या त्रिकोणामध्ये एका कोनाचा दुभाजक दिलाय. हे दिलेलं आहे म्हणजे हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की तो कोण दुभाजक आहे आणि त्रिकोण एबीसी आहे. ओके, आता आपल्याला सिद्ध काय करायचंय, प्रूव्ह काय करायचंय की ज्या कोनाचा दुभाजक दुसऱ्या बाजूला समोरच्या बाजूला जिथे छेदतो तो जो बिंदू आहे तो ई बिंदू दिलाय. आता ए ई आणि ई बी हे जे काही दोन पार्ट झालेत समोरच्या बाजूचे ते इतर दोन बाजूंच्या प्रमाणात असतात. म्हणजे काय, ए भागिले ई बी बरोबर सी ए म्हणजे दुसरी बाजू आणि भागिले सी बी म्हणजे तिसरी बाजू. ओके, तर हे आपल्याला सिद्ध करायचंय. हे आपल्याला काय करायचंय, सिद्ध करायचंय. आता हे सिद्ध करण्यासाठी जसं आपण वरच्या गणितामध्ये वरचा जो प्रमेय होतं त्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन केलं होतं म्हणजे काय, रचना केली होती. सेम प्रोसेस आपल्याला इथे करायचंय. इथेही आपल्याला काय करायचंय, रचना करायची. आता रचना काय करायची, कन्स्ट्रक्शन काय करायची, जो सीई हा कोण दुभाजक आहे मी तुम्हाला ॲरो करून दाखवते. हा जो कोण सीई ही जी रेख किरण आहे याला समांतर, समांतर म्हणजे पॅरलल आपल्याला बी या बिंदूतून रेषा काढायची. तुम्ही रेषा म्हणा किंवा रेख म्हणा किंवा एखादी लाईन म्हणा, ठीक आहे. तर सीई ला पॅरलल काय केली आपण, बीडी ही रेषा काढली. ओके, आता ज्यावेळी पॅरलल लाईन होतात आणि हा जो ए सी आहे तो आपण तसाच एक्सटेंड केला आणि तो पुढे इथे या समांतर लाईनला क्रॉस झाला, त्या पॉइंटला आपण नाव दिलं डी पॉइंट म्हणजे बिंदू डी. आता आपल्या जवळ दोन समांतर रेषा आहेत आणि ही जी सीबी आहे ती आता काय झाली रे, दोन समांतर रेषांना जर एखादी रेषा, येस ऍब्सोल्युटली करेक्ट, बीसी झाली छेदिका. छेदिका म्हणजे ट्रान्सव्हर्सल, इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं ट्रान्सव्हर्सल. आता तुम्हाला माहितीये जेव्हा दोन लाईन पॅरलल असतात तिसरी लाईन त्याला क्रॉस करते जी ट्रान्सव्हर्सल असते त्यावेळी काही कोन जे असतात ते एकमेकांना एकरूप होतात. म्हणजे काय, हा जो कोन इथे तयार झालाय तो सेम होणार या कोनाला. याला म्हणायचं इंग्लिश मध्ये अल्टरनेट इंटेरियर अँगल आणि मराठीत काय म्हणतो आपण, व्युत्क्रम कोन. म्हणजे आता तुम्हाला अल्टरनेट इंटेरियर अँगल तुम्हाला इक्वल मिळाले म्हणजे व्युत्क्रम कोन तुम्हाला इक्वल मिळाले. आता बघा तो कोन तुम्हाला इक्वल मिळाला त्यानंतर तुम्हाला काय माहितीये की ऑलरेडी तो जो कोन सी होता तो दुभाजकलाय म्हणजे तो काय केलाय, बायसेक्ट झालेला आहे. म्हणजे तो ऑलरेडी दुसऱ्या कोनाला इक्वल आहे. म्हणजे इथे स्क्रीनवर बघा हा कोन तुम्हाला या कोनाला सारखा मिळाला पण तुम्हाला माहिती की हा जो कोन आहे तो ऑलरेडी या कोनाला सारखा आहे. म्हणजे हा बरोबर हा असं तुम्हाला काय मिळालं, स्टेटमेंट मिळालं की हे तिन्ही कोन सारखे आहेत असं मिळालं. ओके, आता बघा जर तुम्ही पुन्हा एकदा कन्सिडर केलं या दोन समांतर रेषा आणि ही ट्रान्सव्हर्सल तर इथला हा कोन आणि इथला हा कोन कोणते कोन होतील बघा, ते संगत कोन, कॉरेस्पॉन्डिंग अँगल. व्हेरी करेक्ट. ओके,
मराठीत त्याला संगत कोण म्हणतात ना? हो, संगत येस. म्हणजे आता ते दोन पण कोण एकरूप झाले. मग आता तुम्हाला अजून काय माहिती मिळाली की हा ऑलरेडी याला इक्वल आहे, तुम्हाला हा पण इक्वल मिळाला होता आणि आता करस्पॉन्डिंग अँगल्स नुसार हा पण कोण सारखा मिळाला. म्हणजे हा अँगल इज इक्वल टू हा अँगल इज इक्वल टू हा इज इक्वल टू हा. म्हणजे आता चारही जे कोण आहेत जिथं तुम्हाला सर्कल करून दाखवलंय ते एकमेकांना एकरूप आहेत, म्हणजे त्यांचं माप सारखं आहे. मग आता याच्यानंतर अजून एक तुम्हाला गुणधर्म वापरायचा आहे. त्रिकोण CBD या त्रिकोणामध्ये जर दोन कोण एकरूप असतील तर त्याच्या विरुद्ध बाजू या एकमेकांना सारख्या असतात. म्हणजे अँगल सेम असणाऱ्या अपोजिट साइड्स पण एकमेकांना सेम असतात, म्हणजे एकरूप असतात. ओके, म्हणजे त्यांची लांबी सारखी. मग आता या त्रिकोण याला म्हणायचं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये आयसोस्केलस, म्हणजे ज्यामध्ये दोन कोन सारखे असतात. मराठीत त्याला काय म्हणतात रे मराठीत? समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज. हा, मला तो शब्द आठवत नव्हता. समद्विभुज त्रिकोण झाला, कारण दोन बाजू सारख्या, दोन कोन सारखे आले. ठीक आहे. तर आता यानुसार तुम्हाला हे लक्षात येईल की CB हे इक्वल आहे CD ला. बाजू CB बाजू CB इक्वल झाली बाजू CD ला. ही माहिती मिळाली. आता जे आपण याच्या पहिले प्रमेय जे बघितलं होतं ते प्रमेय आता आपण यूज करायचं. कसं करायचं बघा. हा जो त्रिकोण आहे तो थोडा टिल्ट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्रिकोण AB आणि D म्हणजे हा मोठा त्रिकोण, यामध्ये BD ही त्याची एक बाजू झाली. आता या BD ला जर CE एक पॅरलल लाईन असेल, जसं की पहिल्या प्रमेयमध्ये होतं की जर एक रेषा त्रिकोणाच्या रेषेला पॅरलल असेल, समांतर असेल, तर ती रेषा इतर दोन बाजूंना समान म्हणजे समान प्रमाणात विभागते. म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट काय मिळेल? AE भागिले EB बरोबर AC भागिले CD. लक्षात येते का मी काय सांगतेय? येस मॅम. ओके. तर आता तुम्हाला माहितीये AC भागिले CD मिळाला. आता हे जे स्टेटमेंट आहे AE भागिले EB हे तर आपल्याला मिळालं, AE भागिले EB. पण पुढे आपण काय लिहिलं की AC भागिले CD, कारण तो मोठा त्रिकोण आपण कन्सिडर केला. पण आता तुम्ही जे पहिल्यांदा प्रूव्ह केलं होतं CD ही बाजू BC ला एकरूप आहे. मग जे तुम्हाला AC भागिले CD मिळालेलं आहे त्या CD च्या जागी रिप्लेस करायचं आणि BC लिहायचं. त्यानंतर तुम्हाला काय थिअरम मिळेल? AE भागिले EB बरोबर AC भागिले CB. समजला का काय थिअरम होता आणि कसा एक्सप्लेन केला मी? कळालं का काय काय करायचं? आता तुमच्या मध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या मी पुढे दाखवते. पुन्हा एकदा मी एक शॉर्ट मध्ये रिवाइज करते. त्रिकोण हा दिला होता, त्याचा C हा कोन अँगल बायसेक्टर आहे, म्हणजे कोन दुभाजक आहे. ठीक आहे. तर AE भागिले EB बरोबर AC भागिले CB हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, हे सिद्ध करायचे. त्यासाठी आपण काय केलं? कन्स्ट्रक्शन केलं BD चा, म्हणजे BD ही पॅरलल लाईन ड्रॉ केली CE ला. त्यानंतर आपण व्युत्क्रम कोनानुसार हे दोन कोन इक्वल दाखवले आणि करस्पॉन्डिंग अँगल नुसार म्हणजे संगत कोनानुसार हे दोन कोन इक्वल दाखवले. आता हे चारही कोन एकमेकांना एकरूप झाले आणि हे या त्रिकोणात हे दोन कोन एकरूप म्हणून त्याच्या विरुद्ध बाजू या एकरूप झाल्या. म्हणजे आपल्याला मिळालं BC बरोबर CD. आता यानंतर आपण काय केलं? हा पूर्ण जो मोठा त्रिकोण आहे तो कन्सिडर केला. कोणता मोठा त्रिकोण? A, B आणि D. आता त्या त्रिकोणामध्ये आपण पहिलं प्रमेय वापरलं. त्या त्रिकोणाच्या एका बाजूला दुसरी एक रेषा जर आपण समांतर काढली तर ती इतर दोन बाजूंना समान प्रमाणात विभागते. येस.
मग आपण काय लिहिलं की AE भागिले EB बरोबर CA भागिले CD. पण आपल्याला माहितीये की CD हा BC सारखाच आहे, म्हणून आपण फक्त CD ला रिप्लेस केला BC ने आणि आपल्याला स्टेटमेंट जे प्रूव्ह करायचं होतं ते मिळालं. आता मी स्क्रीन तुम्हाला दाखवते की एक्सप्लेन त्यांनी कसं केले. बघा इथे एक्सप्लेन केले. पहिल्यांदा संगत कोण त्यांनी एकरूप दाखवला, त्यानंतर त्यांनी व्युत्क्रम कोण, जसं मी तुम्हाला आधी व्युत्क्रम कोण सांगितला त्यानंतर संगत सांगितला. त्यानंतर तुम्हाला काय मिळालं, या दोन विधानांवरून त्यांनी हे सिद्ध केलं की ते चारी कोण जे आहेत ते एकमेकांना एकरूप दाखवले त्यांनी. त्यानंतर दोन या त्रिकोणामध्ये म्हणजे जो तिरका त्रिकोण आपण लास्टला एक्सटेंड केला होता त्या त्रिकोणामध्ये बाजू आपण एकरूप दाखवल्या, जी बाजू BC बरोबर CD. का? कारण त्याचे कोण जे आहेत अपोजिट अँगल्स ते एकरूप आहे. इथं रिझन लिहिले बघा, एकरूप कोणासमोरील बाजू म्हणजे जर दोन कोण एकरूप असतील तर त्याच्या विरुद्ध बाजू या एकमेकांना सारख्या असतात. त्यानंतर आपण काय केलं, जे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आहे कोणते, प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, व्हॉट एव्हर यस्टरडे वी सॉ, यस्टरडे जो बघितला होता, येस प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, त्याचा वापर करून आपण हे स्टेटमेंट मिळवलं. पण या स्टेटमेंट मध्ये आपल्याला CD जो आहे तो इथे बघा आपण ऑलरेडी प्रूव्ह केले, CB इज इक्वल टू CD. मग फक्त या CD च्या जागी आपण रिप्लेस केलं आणि CB टाकलं आणि त्यानंतर आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते आपल्याला सिद्ध झालेलं आहे. समजला प्रमेय, थिअरम समजलं का? येस मॅम. येस मॅम. हो. शुअर. मी आता आकृती काढून दाखवू का सेपरेट? येस मॅम. येस मॅम. ओके येस मॅम. ओके, जस्ट अ मिनिट. अटेंडन्स लिंक मिळाली का रे तुम्हाला? नाही मॅम. मॅम पहिल्या क्लासमध्ये मिळाली होती. ओके ओके ओके. इकडे लक्ष द्या. आता एक त्रिकोण काढलाय मी. ओके, आता मी याला नाव देते. जो आता मी एक्सप्लेन केला तोच एक्सप्लेन करते हा. A, B आणि C. आता त्यांनी काय माहिती दिली होती की या कोणाला आपण अँगल बायसेक्टर आपण इथं कन्सिडर केलेलं आहे. नाव मी चेंज केलंय, चालेल ना? इथे C होतं, मी A दिलंय. ओके, आता येस मॅम. इथे सर्कल काढते, इथेही सर्कल काढते. का? याचा अर्थ हे दोन कोण एकमेकांना सारखे आहेत. आता आपल्याला सिद्ध काय करायचं होतं की BC भागिले, इथं आता समजा मी E हा बिंदू दिला, E हा बिंदू दिला, तर BE भागिले EC तुम्हाला दाखवायचं आहे AB भागिले AC, हो ना? हा आपल्याला सिद्ध करायचंय. तर नंतर कन्स्ट्रक्शन काय केलं की या लाईनला पॅरलल लाईन इथे ड्रॉ केली. पॅरलल म्हणजे समांतर. ओके, आणि समांतर लाईन ड्रॉ केल्यानंतर ही जी लाईन आहे ती पुन्हा एक्सटेंड केली, आणि ती इथे आपण दाखवू शकतो की ती अशी इथे जॉईन झाली. या बिंदूला त्यांनी नाव समजा दिलं D. ओके, आता ह्या दोन लाईन समांतर आहेत, पॅरलल आहेत. मग आता मी तुम्हाला दाखवते वेगळ्या कलरनी, तुम्हाला इथे मी दाखवते की आता हा कोण जो आहे तो या कोणाला एकरूप झाला, कारण समांतर रेषा या दोन आहेत त्याचा हा व्युत्क्रम कोण. त्यानंतर हा ऑलरेडी याला इक्वल आहे, म्हणजे हा बरोबर हा बरोबर हा, हे मिळालं. त्यानंतर या दोन पॅरलल लाईन आणि ही जर ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर हा कोण आणि हा कोण हा झाला संगत कोण, म्हणजे हा बरोबर हा. आता हे चारही कोण एकमेकांना एकरूप झाले. आता बघा या त्रिकोणामध्ये हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे, म्हणजेच त्याच्या विरुद्ध बाजू ज्या आहेत त्या एकमेकांना इक्वल होणार. म्हणजे मी इथं ही बाजू AD बाजू AC ला इक्वल दाखवली. आता तुम्हाला हा बघा मोठा त्रिकोण
बी सी आणि डी हा त्रिकोण, या त्रिकोणामध्ये ही रेषा समांतर आहे एका बाजूला, म्हणजे तुम्हाला इथे काय मिळणार, बीई भागिले ईसी, बीई भागिले ईसी ही इक्वल मिळणार आहे तुम्हाला कशाच्या प्रमाणात, त्याच्या इतर AB बाजू. आता इतर बरोबर बाजू कोणत्या आहेत? येस, AB भागिले एडी. OC. AB, येस, AB भागिले एडी. पण आपल्याला माहितीये एडी जो आहे तो कोणाला सारखा आहे रे, ही एडी बाजू AC. एसी, म्हणजे याच्या खालची बाजू आपण चेंज करून एसी घेणार आहोत. समजला थिअरम? मी आता स्वतः ड्रॉ करून तुम्हाला एक्सप्लेन केला. आता कळालं का? येस मॅम, समजलं. ओके, एनी डाऊट? नो डाऊट. ओके, मराठी, इंग्लिश, सेमी इंग्लिश सगळ्यांना कळालं का? येस मॅम. ओके, तर आपण नेक्स्ट पार्ट बघायचं. येस मॅम. ओके, हो मॅम. just a minute, I'll share the screen. ओके, तर आता हे प्रमेय आहे ते अजून वेगवेगळ्या पद्धतीनं पण तुम्हाला एक्सप्लेन करता येतं. तर याची जी सिद्धता आहे ती आधी आपण एका प्रकारे केली, तर अजून 2 प्रकारे येथे सिद्ध करतात, ते त्यांनी फक्त इथे एक्सप्लेन केलंय. ते कंपल्सरी नाही की तुम्हाला तेही आलंच पाहिजे, तुम्हाला फक्त ते बेसिक कळालं की तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता, किंवा ते जो बेसिक थिअरम आहे तो तुम्ही ऍज इट इज जसा आता मी एक्सप्लेन केला तसा जर एक्झाम मध्ये आला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. ओके, तर आता नेक्स्ट जो आहे तो त्याचा व्यत्यास, म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. आता याला काय म्हणायचं, त्याच्या उलट स्टेटमेंट. उलट स्टेटमेंट म्हणजे काय, पहिल्यांदा जे स्टेटमेंट होतं, पहिल्यांदा जे स्टेटमेंट होतं ते काय होतं की अँगल बायसेक्टर दिलेला होता आणि तुम्हाला सिद्ध करायचं होतं की तो प्रमाणात विभागतो. पण आता इथे काय दिलंय की त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसी वर जर डी बिंदू असेल तर AB भागिले AC बरोबर BD भागिले DC, तर किरण AD हा अँगल BAC चा दुभाजक असतो. म्हणजे हा फक्त त्याचा रिव्हर्स आहे. आपल्याला इथे सिद्ध करायचंय की तो जो आहे AD किरण तो अँगल बायसेक्टर आहे. इथे दिलेला नाही अँगल बायसेक्टर, इथे काय दिलंय, बाजू प्रमाणात दिलेलं आहे. म्हणजे जसं आपण आता पूर्ण एक्सप्लेन केला, बरोबर जी लास्ट स्टेप आहे तिथून रिव्हर्स घ्यायचा आणि तो जो आहे तो प्रमेय तुम्ही तशा पद्धतीने पण सिद्ध करू शकता. इथे काय दिलंय, बाजू प्रमाणात विभागतात हे दिलेलं आहे आणि तुम्हाला सिद्ध करायचंय की तो जो रे होता, किरण होता, तो अँगल बायसेक्टर आहे, म्हणजे कोन दुभाजक आहे. हे तुम्हाला सिद्ध करायचंय. म्हणजे ऑलरेडी तुम्ही जे सिद्ध केलं होतं ते इथं दिलंय आणि जे सिद्ध नव्हतं केलं ते इथं करायचंय. समजलं? येस मॅम. समजलं मॅम. ओके, तर याचा काही तुम्हाला एक्झाम मध्ये सिद्धांत येत नाही व्यत्यासचा, फक्त तुम्हाला तो माहित असला पाहिजे. त्याच्या बेसिसवर एक्झाम्पल येतात ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. आता पुढचा पार्ट आपला असा आहे की 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. आता जेव्हा 2 रेषा समांतर असतात आणि तिसरी रेषा ही छेदिका असते त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सव्हर्सल इंग्लिश मध्ये, आणि मराठीत छेदिका म्हणतो. तर त्यावेळी आपण 2च पॅरलल लाईन बघितल्या होत्या आणि त्याचे वेगवेगळे कोन बघितले होते की कोणते कोन एकमेकांना इक्वल असतात किंवा कोणत्या जोड्या असतात कोनांच्या, ह्या तुम्ही बघितल्या होत्या जेव्हा 2 समांतर रेषा असतात. पण आता यामध्ये काय दिलंय, 3 पॅरलल लाईन दिल्यात आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. तर आता इथे दिलेल्या आकृतीमध्ये लाईन L, लाईन M, लाईन N या 3 पॅरलल लाईन आहेत आणि याच्या 2 छेदिका आहेत, T1 आणि T2, म्हणजे ट्रान्सव्हर्सल 1, ट्रान्सव्हर्सल 2 अशा 2 छेदिका आहेत. आता असं असल्यानंतर
त्याचे काय काय गुणधर्म आहेत ते आपल्याला बघायचे. आता त्याचं पहिलं प्रमेय आहे, मी ब्ल्यू मध्ये तुम्हाला दाखवते. 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे काय बघा, आता इथे काय दिले, प्रमेय दिले, स्टेटमेंट दिले. आता त्याचा अर्थ काय आहे बघा. पक्ष म्हणजे काय दिलेलं आहे. 3 लाईन दिल्या ज्या एकमेकांना पॅरलल आहेत. कोणत्या लाईन आहेत सांगा मला. कोणत्या 3 लाईन पॅरलल? लँड Yes, absolutely correct. लाईन एम आणि लाईन एन. आता अजून काय दिले, ट्रान्सवर्सल कोणत्या आहेत रे इथे. ट्रान्सवर्सल T1 आणि T2. येस, T1 आणि T2 या छेदिका म्हणजेच ट्रान्सवर्सल आहेत. आता बघा T1 कोणकोणत्या बिंदूत छेदते रे पॅरलल लाईनला. आणि PQR. ओके, प्राजक्ता तू उत्तर दे. मी क्वेश्चन असा विचारला की T1 ही ट्रान्सवर्सल त्या 3 पॅरलल लाईनला कोणत्या 3 बिंदूमध्ये छेदते. मॅम मी सांगू का मॅम. हा निकिता बोल. ओके, A B आणि आता सांगा T2 कोणत्या 3 बिंदूंना छेदते. T2 मी सांगू का. माने तू बोल. माने मॅम मी सांगू. माने काय मॅम प्रश्न मी विचारलाय सांगू. मॅम. T2 ही ट्रान्सवर्सल लाईन LMN ला कोणत्या 3 बिंदूमध्ये छेदते. बिंदू PQR. मला चॅट मध्ये पण बऱ्याच जणांनी आन्सर पाठवलंय. दॅट इज ऍब्सोल्युटली करेक्ट. खूप जणांनी पाठवलेलं आहे. वरुण, त्याच्यानंतर उन्नती. ओके, व्हेरी गुड. बऱ्यापैकी सगळ्यांना कळालं. म्हणजे PQR या बिंदूमध्ये ट्रान्सवर्सल 3 लाईन ज्या पॅरलल आहेत त्यांना छेदते. आता आपल्याला सिद्ध काय करायचंय की AB भागिले BC इक्वल आहे PQ भागिले QR. समजलं. सिद्ध काय करायचं हे कळालं. येस मॅम. आता जसं की आपण पहिले 2 प्रमेय बघितले की ज्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन केलं होतं. म्हणजे काय, काहीतरी रचना केली होती, त्याच्या आधारे आपण ते सिद्ध केलं. तर आता इथेही त्यांनी सेम तसंच केलंय की इथेही रचना केली. आता कोणती रचना केली की C आणि P हे 2 बिंदू जे आहेत ते एकमेकांना जोडले. आता ते जोडल्यामुळं काय झालं, 2 त्रिकोण मिळाले तुम्हाला. कोणते 2 त्रिकोण आहेत रे, कोण सांगेल. त्रिकोण ACP आणि त्रिकोण ACP आणि त्रिकोण. सानिया तू सांग. सानिया. येस मॅम. त्रिकोण ACP आणि त्रिकोण PCR. ऍब्सोल्युटली करेक्ट. आता स्नेहल तू सांग, या त्रिकोणाचा वापर आपण कसा करू शकतो. का केली ही रचना. स्नेहल. मूलभूत प्रमेय याच्यासाठी करू शकतो. म्हणजे स्नेहल फक्त बोलेल, बाकी माईक ऑफ करा. येस मॅम. ह्या रेषा समांतर दाखवण्यासाठी म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे म्हणजे पाया आणि ही उंची ही प्रमाणात असते हे दाखवण्यासाठी आपण या त्रिकोणाचा वापर करू शकतो. आणि त्याची म्हणजे मांडणी खाली AB छेद BC आणि PD छेद DC अशी मांडणी होईल त्याची. येस, पण त्याच्यानुसार आपण इथे काय बघतो, श्रावणी मगर
तू सांग कोणतं प्रमेय आपण इथं वापरून हे सिद्ध करू शकतो जे आता स्नेहलने सांगितलं ते. श्रावणी. मी सांगू? ओके अनुष्का तू सांग. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. येस ऍब्सोल्युटली करेक्ट. वरून तू सांग प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आपण कशा प्रकारे इथं वापरू शकतो. वरून. मॅम मला एक विचारायचंय. ओके एक मिनिट. वरून तू आन्सर देतो की मी कोणाला विचारू. ओके मे बी आवाज जात नाहीये. विवेक तू सांगशील. ओके तुम्ही हँड रेज केला होता म्हणून मी विचारलं. ओके माने तुला काय विचारायचं होतं. मॅम मला रचना सिद्धतामध्ये का दिली आहे? रचना आपण का करतो कारण त्या रचनेच्या आधारे आपण सिद्ध करू शकतो म्हणून आपण रचना करायची. आपल्याला जी माहिती दिली आहे त्यावरून आपण सिद्ध नाही करू शकत. आपण त्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा रचना किंवा कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपल्याला आधीच्या प्रमेयांचा वापर करता येतो म्हणून आपण रचना करायची असते. ओके समजलं. येस मॅम. ओके आता मला कोण सांगेल इथे की तुम्ही प्रोपोर्शनॅलिटी थेरम जो आहे तो कसा वापरणार आहे. मॅम मी सांगू. भाग्यश्री हा बोल. मॅम ट्रँगल ACP जो आहे त्याच्यामध्ये AP ला पॅरलल हा BD आहे. आणि जो CPR आहे त्याच्या DQ ला पॅरलल CR आहे. आणि त्यामुळे बोल. आणि त्यामुळे AB ला पॅरलल BC येतं आणि PD ला पॅरलल DC येईल. येस आता इथपर्यंत तू बरोबर सांगितलं. सगळ्यांना समजतंय का बघा. जे दोन त्रिकोण तयार झालेत ACP या त्रिकोणामध्ये BD ही जी रेषा आहे ती पॅरलल आहे AP ला. म्हणजे तुम्ही प्रोपोर्शनॅलिटी थिअरम कसं वापराल. CB भागिले AB बरोबर CD भागिले DP. येस और नो. येस. येस आता विवेक तू मला सांग जो राहिलेला त्रिकोण आहे दुसरा त्रिकोण त्यामध्ये प्रोपोर्शनॅलिटी थिअरम कसं वापराल तुम्ही. मॅम मी सांगू. मॅम मी सांगू. एक मिनिट आपण सगळ्यांना चान्स देऊ. विवेक तू बोल. ओके पूर्वा तू बोलशील. पूर्वा. ओके खुशी. त्याच्यानंतर हर्षाली सोनवणे तू बोलशील का. कारण सगळ्यांनी आन्सर दिलं तर मला कळेल की हा सगळ्यांना समजतंय. ओके आता ज्यांना येत आहे त्यांनी हँड रेज करा. कोणी हँड रेज केला बघू. ओके पायल राठोड तू सांग. हा बोल पायल. क्वेश्चन रिपीट करा. काय क्वेश्चन. ओके मी असं विचारलं जसं मी पहिल्या त्रिकोणाचा मूलभूत प्रमेय वापरून तुम्हाला स्टेटमेंट दिलं तसं तुम्ही दुसऱ्या त्रिकोणाचं काय स्टेटमेंट द्याल. मॅम मी सांगू. पायल सांगते. पायल बोल. ओके आवाज येत नाहीये तर मी एक्सप्लेन करते बघा लक्ष द्या. कोण अनुष्का. अनुष्का बोल. मॅम PQ छेद QR बरोबर CD PD. येस ऍब्सोल्युटली करेक्ट. आता बघा तुमच्या एक लक्षात येईल या त्रिकोणाचं प्रमाण तुम्ही लिहिताना AB भागिले BC बरोबर PD भागिले CD हे आलं आणि इकडे लिहिताना PQ भागिले QR बरोबर DP भागिले CD. म्हणजे जो DP आणि CD आहे तो दोन्हीकडे कॉमन आला का. येस मॅम. येस आला. आता बघा मी तुम्हाला स्टेटमेंट सांगते कसं सिद्ध करू शकता. A इज इक्वल टू B असेल आणि C इज इक्वल टू B असेल
तर बी हा दोन्हीकडे कॉमन आला, म्हणजेच ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. म्हणजे तुम्ही बी नाही लिहिला आणि ए इज इक्वल टू सी लिहिला तरी तुमचं आन्सर करेक्ट येतं. म्हणजेच काय, आता जे दोन प्रमाण कॉमन आलेत सीडी आणि पीडी, ते त्याच्या जागी आपण काय करू शकतो, ए बी भागिले बी सी बरोबर डीपी भागिले सीडी बरोबर पी क्यू भागिले क्यू आर. आणि अशा पद्धतीने ते दोन्हीकडे कॉमन आल्यानंतर ए इज इक्वल टू बी आणि बी इज इक्वल टू सी, याचा अर्थ काय होतो, ए इज इक्वल टू सी. येस येस येस, ए इज इक्वल टू सी येतो. म्हणजे बघा, जसं की मी ओरली तुम्हाला सांगितलं, इथे ए बी भागिले बी सी म्हणजे आपलं येत होतं पीडी भागिले डीसी. दुसऱ्या त्रिकोणामध्ये काय आलं, पी क्यू भागिले क्यू आर इज इक्वल टू पीडी भागिले डीसी. मग आता इथे बघा, पीडी भागिले डीसी इथे पण कॉमन आहे, पीडी भागिले डीसी इथेही कॉमन आहे. म्हणजे जर तुम्ही हे दोन इक्वेशन कन्सिडर केले तर ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, म्हणून या दोन बाजू पण सारख्या येतात. बाजू म्हणजे स्टेटमेंट, म्हणजे तुम्हाला या तिन्ही जे काही प्रमाण आहे ते सारखं आलं. याचा अर्थ मी तुम्हाला शॉर्ट मध्ये काय सांगितला, याला कन्सिडर करा ए बरोबर बी, बी बरोबर सी, म्हणजे ए बरोबर बी बरोबर सी, याचाच अर्थ ए बरोबर सी. समजलं का? येस मॅम. येस मॅम. म्हणजे तिन्ही मॅम. प्रमेय किती सोपी होती, लक्षात आलं का तुमच्या? येस मॅम. समजलं. ओके. आता कोणाला काही डाऊट, आपण 3 प्रमेय कालपासून बघितले, तर तिन्ही प्रमेयामध्ये काही डाऊट आहे का, की हे का आलं, हे स्टेटमेंट का लिहिलं, असं कोणाला डाऊट असेल तर विचारा. आहे का असा डाऊट कोणाला? नो मॅम. ओके. तर आता आपण जे बघितलं ते पुन्हा एकदा त्यांनी लक्षात ठेवूया असं दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला जस्ट रिमाइंड करायचंय. काय रिमाइंड करायचंय? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. व्हॉट इज दॅट? दॅट ट्रायंगल एबीसी यामध्ये जर एका बाजूला पॅरलल लाईन असेल, म्हणजे एसी ही जर बाजू कन्सिडर केली तर त्याला पॅरलल जर रेषा पीक्यू असेल, तर ही जी रेषा पीक्यू आहे ती त्या त्रिकोणाला दोन समान प्रमाणात विभागते. म्हणजे कसं, पी बी भागिले पी ए बरोबर बी क्यू भागिले क्यू सी, जसं की इथे दिलेलं आहे ते. हे होतं आपलं पहिलं मूलभूत प्रमाणाचं प्रमेय. त्यानंतर त्याचा व्यत्यास. व्यत्यास म्हणजे काय, की आता इथे प्रमाण दिलेलं आहे. काय दिले बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर पीएस भागिले एस क्यू बरोबर पीटी भागिले टी आर असं असेल तर ही जी रेषा एस टी असते ती पॅरलल असते क्यू आर ला. हा त्याचा व्यत्यास झाला. अंडरस्टूड? येस और नो? येस मॅम. ओके. मॅम. नाही कळलं? कोणाला नाही कळालं? मला आवाज नाही आला. कोणाला नाही कळालं? नो मॅम. पायल, नाही कळालं का? नो मॅम. ओके. त्याच्या बरोबर उलट स्टेटमेंट घ्यायचं आपल्याला. म्हणजे पहिल्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी पॅरलल लाईन दिली होती आणि आपण त्या बाजू प्रमाणात दाखवल्या, आणि प्रमेयाचा व्यत्यास मध्ये ते आपल्याला बाजू प्रमाणात देतात आणि आपल्याला हे सिद्ध करायचं असतं की त्या दोन ज्या बाजू आहेत रेषा एस टी आणि क्यू आर या एकमेकांना पॅरलल आहेत. ओके. येस मॅम. अंडरस्टँड. आता नेक्स्ट आहे, जस्ट अ मिनिट. नेक्स्ट जो होता आपला तो दुभाजकाचं प्रमेय होतं. काय होतं, जर एका त्रिकोणात एका कोणाचा दुभाजक दिलेला असेल तर हा जो दुभाजक आहे तो जे काही समोरच्या बाजूचे दोन भाग झाले त्याला इतर दोन बाजूच्या प्रमाणात विभागतो. म्हणजे काय, एडी भागिले डीसी बरोबर काय येणार, एबी भागिले पीसी, जसं की इथे दिलेलं आहे ते. ओके. याचाही आपण प्रूफ बघितला. म्हणजे काय
आपण सिद्ध केलं, त्याचा सिद्धांत पूर्ण बघितला आपण, प्रमेय. ओके. आणि त्यानंतर जे बघितलं ते जेव्हा 3 रेषा पॅरलल असतील आणि त्याच्या 2 ट्रान्सव्हर्सल असतील तर त्या सुद्धा एकमेकांना प्रमाणात छेदतात. म्हणजे काय, एल आणि एम या ट्रान्सव्हर्सल आहेत, ए बी सी या लाईन पॅरलल आहेत. तर या लाईन पॅरलल असताना जर ट्रान्सव्हर्सल 2 ज्या आहेत त्या वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदत असतील तर त्या प्रमाणात छेदतात. म्हणजे काय, ए बी भागिले बी सी बरोबर एक्स वाय भागिले वाय झेड. समजलं? हो मॅम. येस मॅम. ओके. तर अशा प्रकारे आपण 3 प्रमेय बघितलेली आहेत आणि या प्रमेयावर आधारित उदाहरणं जी आहेत ती आपल्याला नेक्स्ट क्लास पासून स्टार्ट करायची. ओके. येस. ओके मॅम. येस ओके. मॅम. तर आता आज काय करणार, जे प्रमेय आपण आज बघितले आणि काल बघितले ते तुम्हाला लिहिता येतात का त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे कसं, तुम्ही फक्त स्टेटमेंट बघून लिहायचं टेक्स्टबुक मधलं, त्यानंतर टेक्स्टबुक बंद करा आणि तुम्हाला कन्स्ट्रक्शन, पुन्हा त्याची नावं, त्याचा सिद्धांत कसा आहे तो स्टेप बाय स्टेप लिहिता येतो का हे स्वतः चेक करा. आणि ज्यावेळी तुम्हाला नाही येणार त्यावेळी पुन्हा टेक्स्टबुक ओपन करा, पुन्हा त्या स्टेप्स बघा आणि पुन्हा प्रयत्न करा. ओके. येस मॅम. सगळ्यांची Yes, झोप ma'am. लागली तरी सगळे जागे आहात ना का झोप लागली? काय? नो मॅम, झोप नाही लागली? लागली. नाही मॅम. ओके ओके. चला आता अभ्यास करा. ठीक आहे. चलो ओके बाय बाय. 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 गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. मॅम. गुड गुड नाईट. नाईट. गुड नाईट. बाय. बाय बाय. बाय एव्हरीबडी. Good night.